अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी माणगावच्या ऐतिहासिक मराठी शाळेच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला असून हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद सदस्यांनी स्वतःचा 4 लाख रुपयांचा स्वनिधी या वास्तूच्या दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे यांनी दिली आहे। पुढे बोलताना आतिश शिंगे म्हणाले, ऐतिहासिक माणगाव ही भूमी राजश्री छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1920 साली झालेल्या पहिल्या माणगाव परिषदेसाठी आले होते। त्यावेळी त्यांनी येथील मराठी शाळेमध्ये वास्तव्य केलं। त्या शाळेच्या वास्तूची सध्या दुरावस्था झाली असून या वास्तूच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घेतला असून 50 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांच्या माध्यमातून देणार आहोत। या वास्तूच्या दुरुस्तीसाठी सर्व पक्ष नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यशही आलं आहे। मात्र या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीत आमचे फूल ना फुलाचे पाकळे म्हणून योगदान देण्याची इच्छा आहे, त्यामुळे हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत। यावेळी शिरवलीचे जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, कबनूरचे जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे आदी उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावून गेलेल्या या माणगाव नगरीमध्ये माणगाव परिषद 1920 साली आयोजित झाली होती। त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये वास्तव्य होते त्या शाळेची दुरवस्था अत्यंत खराब असल्याने त्या शाळेला निधी लावणं गरजेचं आहे आणि ती ऐतिहासिक वास्तू कायम टिकून राहावी आणि पुढच्या 100 वर्षाच्या पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या लोकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे वास्तव्य होते आणि ती शाळा कशी होती त्या संदर्भात निधीचा पाठपुरावा बऱ्याचशा सर्व पक्षीय लोकांनी केलेला आहे, पण त्यामध्ये थोड्या प्रमाणात यश आहे। पण जे राहिलेले काम आहे त्यामध्ये मी एक जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे म्हणून, शिवलेचे जिल्हा परिषद सदस्य सलीम महात साहेब असतील, कबनूरचे जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे साहेब असतील आणि आम्ही सर्वच त्या तालुक्यातील 11 जिल्हा परिषद सदस्य यांनी एक चंग बांधलेला आहे की आमचा जो स्वनिधी आहे तो स्वनिधी त्यामध्ये 4-4 लाख रुपये प्रत्येकाने स्वनिधी देऊन 50 लाख रुपये या शाळेला आत्ता इमर्जन्सी आमच्याकडून व सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष खोत मॅडम, उपाध्यक्ष तानाजी पाटील साहेब व सर्व सभापती शिव मॅडम असतील या सर्वांना काल आम्ही निवेदनाद्वारे जिल्हा परिषदच्या माध्यमातून 2 कोटी रुपये या शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, कारण ही ऐतिहासिक वास्तू बोलकी असावी ज्यामध्ये बाबासाहेब आपल्याला दिसले पाहिजे। बाबासाहेबांची प्रतिमा आता बाबासाहेब इथे राहतात असा भास असला पाहिजे, अशा पद्धतीची ऐतिहासिक वास्तू बांधण्यासाठी 2 कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी कालच आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषदेने मागणी केली आणि निश्चित अध्यक्ष मॅडमांनी आमचा सर्व जिल्हा परिषदचा सभापती हे सर्व पुढच्या आठवड्यामध्ये माणगावला व्हिजिट देणार आहे। तरी माझी विनंती आहे की ग्रामपंचायतच्या आमच्या बॉडीने किंवा प्रशासक काय असेल त्यांनी त्या काय उपस्थित राहून संबंधित सर्वच यंत्रणा उपस्थित राहील। आम्हाला आश्वासन देणं जमणार नाही, घोषणा करणं जमणार नाही। आम्ही सर्वच आमच्या जिल्हा परिषदची शाळेच्या जी आज इमारत आहे ती कोसळलेली आहे ती व्यवस्थित करून ऐतिहासिक वास्तू कायमस्वरूपी टिकून राहावी आणि हे जतन करत असताना त्याला ग्रामपंचायतीचे तितकाच हातभार लागणे गरजेचं आहे, कारण ही ऐतिहासिक वास्तू ज्यावेळेस पूर्णत्वास येईल त्यावेळेस आमचं नाव असण्यापेक्षा बाबासाहेब इथे राहिले हे फार महत्वाचं आहे। आमचे पैसे आम्ही देतोय हे पुन्हा देतो तर बाबासाहेब जन्माला कदाचित आले नसते तर आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो नसतो, याची जाणीव आम्हाला कायम सुटते। आणि जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं मी अध्यक्षांनी सर्वांना विनंती केली की लवकरात लवकर हा निधी उपलब्ध करून सुरुवात कामाला चालू झाल्यावर हे ऐतिहासिक मराठी शाळा जी आहे ती कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी ग्रामपंचायतीने वर्षाला त्याचं दुरुस्ती देखभाल करावी आणि ही वास्तू येत्या 14 एप्रिल 2027 ला ही वास्तू उभा राहावी असा संकल्प आम्ही मांडलेला आहे आणि निश्चित त्याला यश मिळेल। सर्वच आमचे नेते मंडळी आमचे पाठीशी आहेत, खासदार गिरीश दादा असतील, आमदार राहुल आवळे साहेब असतील, आमदार अशोक माने साहेब असतील, संबंधित पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, या सर्वांच्या आशीर्वादावर निश्चितपणे ही शाळा चांगल्या पद्धतीच्या ऐतिहासिक वास्तू उभा राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।
आणि दिलेले शब्द आम्ही पाळणारी माणसं आहोत. हा शब्द तुम्हाला माणगाव नगरीला देऊन जातो आणि पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेऊ आणि सद्यस्थितीची पाहणी करू. लवकरात लवकर याचा 2 कोटी रुपये निधी लागण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा हे काम पूर्ण होईल असं आश्वस्त करतो तुम्हाला आणि मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.